श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि ओम काळेश्वरी. आम्ही चालतो स्वामींच्या मठामध्ये. गुरुवार आहे तर स्वामींच्या मठात चाललो होतो. तर भरपूर ऊन लागते ना असं, तर ज्यूस प्यायला थांबलो होतो आणि गर्दी पण भरपूर होती. अशी गाड्या बिड्या तर जास्तच होते थोड्या. आणि आता आम्ही निघणार आहोत. म्हणजे बघा, ई स्वामींचं असं पोस्टर लावलेलं आहे, बॅनर बोलू शकता, पोस्टर बोलू शकता. आणि आम्ही तिथूनच चाललो होतो. आम्ही आणि गेल्या वेळेला आलो तेव्हा आम्ही गाडीवर आलो होतो, पण आता गाडी नव्हती आमच्याकडं, तर चालत यायला लागलं आम्हाला. ऊन पण भरपूर लागत होतं. आणि स्वामींचं मंदिर जवळच आहे, ते बघा दिसलं असेल तुम्हाला. तर आलं आहे, विद्यानगरमध्ये आहे. खूप छान मंदिर आहे. आणि मंदिरामध्ये पोचल्यानंतर पाय वगैरे धुतल्यानंतर मग आपल्या स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर असं एवढं भारी वाटतं ना. गुरुवार होता त्या, आणि बघा म्हणजे माणसं पण चालू होती स्वामींचं दर्शन घ्यायला. आणि गर्दी गुरुवार होती ना, तर थोडी माणसं चालूच होती, गर्दी होत होती. गुरुवार होतं तर आम्ही पण स्वामींना भेट द्यायला गेलो. आणि बघा असं मस्त छान मंदिर आहे स्वामींचं. बघा पालखी वगैरे आहे. गेल्या वेळेला माझी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी. आणि आमच्या पिंटूचं नकर बघा, असं स्वामींचं मंदिर आहे. तुम्हाला जर नक्की या, भेट द्या. खूप छानसं मंदिर आहे. आणि मी गेलो होतो शिर्डीची खरेदी करायला, कारण कसं आहे शिर्डीला चालत चाललं आहे ना 11 तारखेला. तर मी शिर्डीची खरेदी करायला गेले, तर तिथूनच मग स्वामींचं मंदिर बघितलं. आणि मग बघा इथे काय आहे बघा तुम्ही, ओळखा काय आहे ते? गदा. गदा आहे, गदा. गदा म्हणजे गाढव. आणि बघा आम्ही आता तिथून निघालो. आणि मग आम्ही विठोबाचं मंदिर आहे अलिबागला, त्या विठोबाच्या मंदिरामध्ये पाया पडायला चाललो होतो. हे बघा मंदिर असं बाहेरून किती भारी वाटतं बघा मंदिर विठोबाचं. आपण यात्रेला येतं ना तुम्ही अलिबागचे, तो मंदिर आहे. आम्ही तिथून आलो ना, तर उलटा आलो म्हणजे सुटून. हे बघा अशी कमानी आहे. कमानी पण किती भारी वाटते बघा, जुने काळामध्ये सारखी. तर ही अशी कमानी आहे, गेट आहे. असं वाटते एकच नंबर वाटते ना कमानी पण. आणि तिथं असं आहे बघा, किती परिसर पण छान आहे बघा बाहेरचा पण. हे बघा विठोबाच्या मंदिराकडला हे बघा, एकदम भारी वाटतं परिसर पण. शांत शांत, कोणच नव्हतं, आम्हीच होतो. तर बाकीचे होते पण ते साफसफाई करत होते. आणि बघा इथे चप्पल वगैरे काढले आम्ही. चप्पल काढल्यानंतर मग आतमध्ये गेलो आम्ही. छोटंसं बघा समोरच परत गरुड मंदिर आहे. गरुड मंदिर म्हणजे गरुडांचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवेलच मी. आणि बघा किती भारी वाटतं आतमध्ये पण, किती भारी वाटते बघा लांब. हे बघ बाहेर, आम्ही अगोदर बाहेरच थांबले होते, आतमध्ये गेले नाही, कारण का व्हिडिओ काढू देतात का नाही मला माहिती होतं. घाबरून मी बाहेरच थांबले होते. नंतर मग ते काका बोलले की जा तुम्ही आतमध्ये.